यायला उशीर झाला मामा. तो बँकसाठी लय केलं रे मामा. मला नोकरीसाठी तो लय केला. अरे मामा पगार चालू झाला मला वाढत होतं रे मामा. 5 रुपये देऊन तुला काही देणार नव्हतो. अरे मामा एकदा बोल रे मामा. मी मग आलं ते झालं मामा. पोराला तुम्ही काही सांगून नाही गेले मला नाही सांगून गेले मामा. अहो मामा लई वाईट वाटतो आम्हाला. तुम्ही काही सांगितलं नाही मामा. तुम्ही जायला पाहिजे नव्हतो मामा. मामा पुण्याला कामाला अहो मामा पुण्याला कामाला लागलो मामा. अरे मामा एकदा तरी बोल रे मामा. हे मामा मामा अरे तुझ्यावर माझी भाषा आहे रे मामा. हो मामा तुम्ही पोराला काही सुविधा लावलं नाही. त्यांचं काही पाय नाही. आता त्यांच्याला कोण पाहिजे मामा. त्यांचं काय होईल त्यांच्या भविष्याचं कोण. अहो कोण मामा कोणाचं काय. मी माझे लोक मामा तुम्ही मला चांगले होते पण सारखेच मामा चांगले नाही हो मामा. मामा तुम्ही नाही काय मामा. तुम्ही थोडक्यात आम्हाला घरात सोडून गेले मामा. हो धडपडून तुम्ही गेले. आपल्या हातात काही नाही आता. आता आपल्या हातात काही नाही. मग कसं नाही करू आपण. तुम्ही नका खाली बसा. आपण लावरावरी करायचंय. चला कृष्णा चल ते एटीएम आणलं ना. ते एटीएम घेऊन चल. ते पैसे आणू आपण जाऊन. चल अरे काय भाऊ आपलं बरं होईल सगळं ठीक होईल टाइमवर. आता तुझ्याकडचे आयटम दिलेले अण्णांनी आणि रामभाऊकड चावे दिलेले. आता एटीएम मधून 20,000 काढायचे आपल्याला. रामभाऊ चावे वगैरे काय दागिने नाही ना घेऊन जाणार. नाही रामभाऊकड चावे दिलेले आणि तुझ्याकडे एटीएम दिलेले. आता तुझ्याकडे सगळा खर्च तुझ्याकडे लागणार आहे. त्यांनी पाणी पाजल्याबद्दल आहे ना रामभाऊने त्याला. त्याच्यामुळे रामभाऊला आहे ना सगळं घरातच बसणं आहे आणि तुला सगळं खर्च करणं आहे. रामभाऊ तिकडे काही चाय वगैरे घेऊन कपाटातलं काही काढून घेऊ शकतो. त्याचं काही नाही तसं काय नाही. माझा भावावर माझा विश्वास आहे. अरे काय भाऊ. अरे तुम्हाला माहित नाही तू काय करतो. अरे मामणी यांच्या भरोसा सारं शेवलं. काय त्याच्यावर भरोसा ठेवतो तू. सारं यांनी केलेले पैसे बिसे काय किती आहेत काय आहे बँकेत किती आहेत काय हे तुला माहित आहे का. त्यांच्या भरोसा ठेवू नको भाऊ. तू ऐक चावे किती आहेत तिजोरीच्या चाव्या घे. त्याच्यात पैसे किती आहे पाय सारं बघ. निवेदन तर आपलंच करायचे काय. हे फक्त भाऊ कोण असतो ही भाऊबंदकी असती. भाऊ मी मामा आहे. मी लहानचा मोठा त्यांच्या पैसा. यांनी मामापासून मला यांनी दूर केलं. मला पुण्याला पाठवलं. मी तिथं काय केलं त्याला नाही. नंतर बसू काय करायचं ते आधी काय टाइम एखादी भांडणं करायचं. हे खर्च काय पदर करणार आहे का. आता भाऊ आपले मामा गेले काय करायचं. खर्च करावाच लागेल ना तुम्हाला. लागणार आहे खर्च आपल्याला मान्य. पण आता ये भाऊ वाट बघते. मला उठून घ्या. तुम्ही बोला. आता मला कोणी बोलून देत नाही. मला कोणी काही नाही. तू गप म्हणता गप तू.
ते दोघं भाऊ काही करते ना अरे भाऊ भाऊ काय भाऊ पण आता सारे भाऊनी लुटलं ना त्यांनी बरं आता योगा टाइम आहे का आता टाइम नाही तर मग टाइम का बसा मग. आता मामा गेला ना आता काय टाइम आता कोणता टाइम जाऊन दे हो, जाऊन घ्या, दे. उरकून घ्या. आता तुम्हाला पैसे काढायचे ना काय काढायचे पैसे. का मग आता काम कार्यक्रम तर करायला लागेल का माझ्या मामाला काही तर ठोता काय देत किती काढायचे 10,000 काढायचे का 20,000 20,000. काय 20,000 काढा वीस बाबा हजार नाही, एका टायमाला 20,000 नाही का देत. 20,000 काढून घ्या आणि आवरा उरकून घ्या चला घ्या उरकून नंतर तुम्ही मग येता बरं का नाही नाही जाऊ द्या, जाऊ द्या. नाही काय नाही आपण पाहू त्यांना चला मग. हा, चला चला येते सगळं भेटत आई वडील भेटत नाहीये पैसे सगळं भेटत रडू नको बरं का बाई हा नाही ना टेन्शन घेऊ जाऊन द्या गेले ते जाऊन द्या ATM आहे त्याच्यात पैसे कृष्णाने ATM नाही दिले त्याच्यात पैसे काय करतो एटीएमला नाना गेले आणि काय करतो आमचे मामा ATM ला? गेले आणि तो पैशाला काय करतो तू ते पैसे 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 अरे पैसे काय मेहनत सांगा येतो का कसं आहे, ऐका ना 20,000 काढलेले आता किती खर्च होतो काय माहिती. मगापासून गेले, गावाला नाही आले. इतका टाइम असतो एवढा time लागतो. किती दिवस झाले त्याला कधी यायचं ते होळीचं माणसं न्यायचंय अंतिम दिला उशीर झालाय आमचं गेलं सोनं गेलं आता गेले बाई गेली आता आम्हाला कोण आहे तुमच्याशिवाय तुम्ही चला आम्हाला लई जीव लावला आमच्या अण्णांनी मला आमचे अण्णा बाई गेले तुमचं सारं आहे आम्हाला कोणी सारं आहे सांगा बरं म्हणते ना तेच खरे अरे भावावर विश्वास ठेवू नये तू ते ना 20,000 गेले तर जाऊ दे आता मुलगी त्यांना घे, तिच्याच्या वेगळं कपटात किती पैसे, काय असेल ते ठेवतो पण भाऊ ऐक मग कवर ठेवतो तू बघ ना त्याला विचार बाबा तू 20,000 काढले माझ्या मोबाईल मेसेज पडला 20,000 रुपये तू काढून आणले मला सांगितलं का मला बोललं 20,000 आणले ते. अजून आलं सुद्धा पैसे घेऊन गेलेला गेले कुठं ते खर्च लागला तर लागून दे बाबा 10,000 काढ म्हणजे बाकीची जी चावे रक्कम तुमच्याकडे गेला गेला पुढं, गेला काय पुढं. माहिती कुठे गेला चावे तुमच्याकडे तर पहा रे त्याला पाहिजे काय करून देऊ इथे घेऊन त्याला माहिती ना डाव्यात आपल्याला सारं खर्च बिर्च करावं लागेल त्याला पाण्याने कवर राहतो त्याच्याकडची आता काय कर ते ना कपाट बोल त्याच्यामध्ये काय काय आहे काय काय नाही ते बघ आणि त्याच्यातलं थोडंफार सोनं नाणं पैसे नाही हे तुझा मुळापणा बाद झाला आता ऐक गेला खरं बोलतोय ते. बरोबर आहे. आणि कोण कोणाचं बी ह्या जगामध्ये
माणसं आल्याने तर लगेच मागे येते काय काम होतं बाकी माणसामध्ये काय करू राहिलो आम्ही जाय बाहेर काय नाही करू तुझ्या नवऱ्याने साजरा काढले ते तर काय मग माझ्या नावाला येऊन दे मग आपण कपाटामधलं काय काय बघू आपण तुझ्या नवऱ्याने साजरा काढला आणि काय करू राहिलं खाऊ राहिलो काय खाऊ राहिलो का माझ्या नवऱ्याने काय रोडाला काढले होते का तुमचे पैसे हा मग आम्ही काय करू राहिले आपल्या पाठीमागे काय चाललं काय नाही एवढं नाही चला का बाहेर बस. बाहेर चला चल बाहेर. चल 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 बाहेर जा, तुम्ही काय केस बीस कसं करता केस मग? अहो, कृष्णा भाऊजीने केस केलेली आहे आता मी करते आणि मग तुम्ही कसं करता आता दाजी काय केस करणार बा तुम्ही हो दाजी मी माझ्या नावावर करते ना केस हो दाजी काय करायचं हो दाजी मग भाव असल्यावर काय करायचं मग त्यांनी आपल्याला करून दे आणि आपण करायची खर्च लागेल त्याला या गोष्टी वहिनी येस आहे का ह्यो काय नाही म्हणतो? खर्च काय लागेल म्हणते तू आता दाजी कोण कसं घरी म्हणलो दाजी एक किती करा 1 लाख रुपये भरतर लागतील ना त्याला तुम्ही 1 लाख रुपये तुमच्या आमच्या काही कर द्या जा 1 लाख ठीक आहे, 1 लाख रुपये दिले मी तर देणार नाही याच्याकडे मी देणार नाही देणार नको नाही देऊ मी नको माझ्याकडे देणार जेवढं लागेल तेवढं मी देणार नाही अगं तू देऊ नको काय जा नको तुम्ही केस तर तर करा आपण नेमकं काय आता येते मी पैसे तर पाहिजे ना पैसे कोण हा, पैसे काढले का नाही? अहो दाजी नाही का आता पैसे घेऊन राहिले घेऊन राहिले, घे तुझ्या पैसे. याची काय भानगडी होला टेन्शन घेऊन राहिला हा, नाही, ते माझी चांगलं बहीण आहे. करायचं, थोडी माझी करायचं. बहीण आहे ती. माझी बहीण आहे ती. आणि आमची पैसे घेऊ म्हणजे काय? हा? ये पैसे घेऊन काय ये. चांगलं ना, आता काय? तू पैसे घेऊन ये. म्हणजे मला काय तुम्ही त्याकडे समजतात काय माझी ताई काय 1 लाख रुपये ते भेटत होते त्यातले 5-50 रुपये 1000 मला भेटले असते अरे आपलं ना न खोटं काय करू बसले काय कुठे जायचंय नाही कोणाकडे बोलायचं नाही काय मग तू काय आलं टेन्शन त्यांचे काही करत ना दोघं भाऊ पैसे भेटत होते ना मला पैशाची गरज नाही का आता आपण माझा बहीण आहे पण तरी बी पैशावाली ही गरीबी हा? असं कोण जास्त आता काही आले तर येऊ दे. जाऊ दे, आले झाले. मी बी काही कमी नाही. मी भाऊ आहे मी भाऊ आहे तुम्ही जेवण ए, चल 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 काय झालं आता? काय दारात आलो? अरे बाबा नाही ते पेला म्हणतो मी ऐकत नाही काय नाही कशासाठी आलो मी न तू मला मग दुखासाठी आलं मग लाख रुपये लागत आहेत का आता किती पण तुला नवरा भोळा आहे, मी नाही भोळी अरे पण अधिकारी लोकांना पैसे द्यावं मला आहे ना लागेल माहिती मी देते ना पैसे मग तू दे आमचं ना. घर भोळे माहितीये आम्ही लई शिकलेलं नाही सांग पण मग माझ्या अरे पण तू बहिणी- मला माझ्या घराचं का अरे वा, वाटलं तो म्हणायचं, मोठं पण तुला जर भावाने पैसे दिले पोलिसाला किंवा अधिकाऱ्याला तर तो आम्ही यांनी द्यायला अरे कोणाला सगळं देतो? पैसे काय सांगू नको कोणाला देतो? तू दिले ना अरे एक मिनिट ऐक, तू जर दिले तर ज्यादा घेईन का नाही हा? जास्त मागतील का नाही आणि आमची अक्का गरीब आहे म्हणलं थोडे थोडे घेतील का नाही एवढं तर तुझ्या डोक्यात चाललं पाहिजे ना चांगलं पाहिजे याच्याकडे चहा येईल ना आता चल थोडं चहा पेते राव तिकडे एवढे पैसे घातले अक्का तो त्यांना एवढे पैसे दिले त्याला लाख रुपये भरले तो आणि मग भावाला ते मला जेव घाल ना ते पोलिसच काम आपण नाही का घरी जाऊन जेवण करू ना आता घरी तर मग तिथे एवढं चहा वाजला ना चहा पाजायला काय ते का माझ्या पाहुणे होते का ते पाहुणं नव्हतं पण मग मला दुःख आणि तू तर भाव आहे ना पण अरे, पोलिसाला पैसे द्यावाच लागत. भावाला काय करते भाऊ दिवसभर पैसे मिळाले त्याचं काय नाही का भाऊ मग तू जीव नाही घाल राहिली का जेव कुठं घडू एक राहिले दिवस उपास राहिले मारायला लागला मरण पण मला हातीमध्ये होत्या तो पाहुणे मला दारू बी अर्धी 90 क्वार्टर आणि मला मटन याला काय पाहिजे काय नाही, मरायला लागलं याला काय करायचं ते हो जाऊ. पाहुणे काही बी नका बोलू हा. चहा पाजला ना तुला चहा पाजला पण जाऊन तुमच्या हात घे. अरे पण मी घरी तू घालते ना तुझ्यामुळे ते पोलिसाला किती पैसे दिले त्या पोलिसासंग साठगाठ केली होती तू हा, मी त्याच्याकडून कमी पैसे खाल्ले का पण तुझ्यावर भरोसा नाही राहिला माझा तू घडीत असा करतो घडीत तसा करतो काय अरे बहिणी ते वाटलं करायला निघाले काय ते आता तू काय पोलिसाला तू जरा बोलायचं आणि तू म्हणायचं दी 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 आता पोलिसांची थोडं तर बोलायचं ना अरे पोलिसांच्या जाती ते बापाला सोडित नाही हा, थोडं तर तू म्हणायचं माणसं कशाला काय करते अरे माणसं माणसं कशाला लागते माणसं तुला कशाला काय नाही तर मी दुसरं गेले असते ना अरे याचं काय म्हणणं ऐक ना हा उलट हे बस ना तुम्हाला नाही माहिती हो कसा आहे घडीत असा आणि तसा आहे आवण्यातला गुळाना चौकाडचा खेळ अरे पोलिसांच्या यांनी लय घरातली मथुरा घातलेली याला आता मटण खाऊ घाला म्हणतो
आणि हे काय 90 प्लेअर त्याचं काय खरं नाही तो त्याने खरं पोलिसा नाही. पुन्हा नाही पोलिसाला बरोबर साठगाठ केली हा, त्याने त्याचे घेतले घेतलेले पैसे. तू बरोबर, घेतलेच बरोबर. असन बरोबर. मला तुझ्यावर भरोसा नाही तुमच्या गावात लागत नाही. लोक बरोबर म्हणते तर मला तू भावले गातीके पण मी ऐकत हो, नाही या. मला लाज नाही ना प्रेमाला हा आणि मला बी बरोबर बहीण मी काम धंदा सोडून तो मागवतो तू काय फुकट येतो का अरे भाऊ बस बसच झाला जेवण बिवण नाही चहा पाजला ना बस तुम्ही अरे तुम्हाला गाडीत बसा येऊ राहिला का हॅलो हॅलो कृष्णा तुम्ही बाबू हॉटेल आली काय भानगड आहे काय रे तुला कळत नाही का हा ते बहिणी त्या हॉटेलमध्ये जाऊन तिकडे बसले ते हा तुला कळत नाही का तुला डोक्याला फडक्या तू घरी बसायचं मी आहे ना बाहेरचे कामं बघायला तू काय त्या बहिणीला तिकडे पाठवलं हॉटेलवर हा अरे ही सगळी जखमार तुझ्यामुळे झालेली आहे तो केस केल्यामुळं तिला क्रॉस कंप्लेंट करायला पाठवावं लागलं आणि आमचा गैरफायदा घेऊन राहिला का मी घरी बसून नाही मला हालतं नाही येत तू गैरफायदा घेऊन राहिला का त्याचा तुला कळत नव्हतं का मग मी माझ्या बायको समोर तुम्ही कपड उघडताय दागिने काढताय मग तिने बघितलं मी फक्त चौकशी करायला गेलो पोलीस स्टेशनला मी पाहिलं ना स्वतः हा? केली ना तुम्ही केस कोणती केली फक्त मी केस चौकशी केल्यामुळे गेलो आम्हाला तिच्या माझ्या बायकोला माहिती आहे. तिने मला तुमचं रंगे हात धरलं तुम्हाला तुझ्यामुळे सगळी काशी हल्ली आणि वरून मला म्हणतो बदनामी झाली ना आमकं झालं का माझ्या बायकोन तुला रंगे हात बघितलाय कपाट उघडताना आता काही दागिने कधी काढले मला माहिती आहे का तिने बघितलं सगळं तुम्हाला मग मी फक्त चौकशी गेलतो. भाऊजी काय बघितलं काय बघितलं काय? अशा प्रकारे लोकांनी तुमच्या घरात भांडणं लावलं आता याच्यावर तो काय मत आहे काय करायचं रामाचं पाय काय तर पहिले गुढीत होतो राहू आता पण गुढीतच राहू त्याला बोलून घे बरोबर ठीक आहे. बरोबर वाटता हॅलो हा दादा हा वहिनीला घेऊन या इकडं थोडं बोलायचं होतं तुम्हाला हा या लवकर हा त्याला बी आणा म्हणा हा हा बर का रमेशला पण घेऊन या सोबत बघा हा या लवकर आले तर आहे ना भांडायला बिंडायला काय करू नका. हा या उद्या घेऊ लवकर आपण. हा चालेल या लवकर या हा दागिनं गोळी घेऊ आपण कधी भांडायला बिंडायला करू नका तुम्ही भाऊ भाऊ आहे ती हा मग भाऊ भावालाच आहे ना दुसरं कोण येणार त्याला आपल्याला काही म्हणू नको आता नाही नाही मोठे दादा आहेत ते त्यांना काय बोलतं ना आपल्याला मी तर काय लालते ये नाही का रमेशला भांडायला बोलिलेले काहीतरी आता आपल्याला बोलायचंय आता आपल्याला काय बोलता यांनी एवढं तमाशा करून परत बोलता का काय लोकांनी दिले भांडण झाले आता माझ्या भावावरच आलं का सगळं हो दादी माझ्याकडे बी काही चुकी नाही मी तुमच्या दोघं त्याला सांगणार आहे ना अरे पण तुम्हाला करायचं काय गरज होती का या कुठण्याची आम्ही आमचं पाहिलं असतं ना आम्ही हो दादी पण आता मग पैसे आमचेच होते सोनं आमचंच होतं तुम्हाला गरज आहे का या माझी कुठण्याची? बहीण आहे ना आमचं आम्ही पाहू ना पण याला काय थोडी भेटली म्हणजे याची माझी पण बहीण नंतर- आहे. आणि पाहुण्या माणसाचं काम नाहीये आमचं आम्ही पाहिलं असतं ना माझी बहीण आहे माझी बहीण आहे ती अरे आहे ना मग कोण नाही म्हणतं मग आम्ही माझी बहिणी आहे, तुम्हाला बहीण आहे आम्हाला का? आमचा मतलब कळत नाही का आम्हाला आमचा मतलब कळत आणि आमचा मतलब ना मतलबचा विषय नाही हे बघ झालं बहिणीचं. पैसे आमचे जरा जवळ करून बघ झालं. थांब जरा, थांब.
सगळं तुम्ही सोडून तुमच्या द्या कामं पहा भाऊ बाबा. बरं का काय भाऊ ऐका ना बाय भाऊ तुम्ही तुमच्या बोडीत राहा मला त्यांनी धाडून दे तुमच्या दारात येणार सुद्धा गावाचे नाही. नको येऊ. येऊच नको. हा येणारी मी अहो, ऐका ना. नाही, नाही, आम्हाला सांगतच होती पहिले. ऐका ना तुम्ही ही करते, पहिले भांडायला लावले जाऊन. दागिने पण आमचेच आहे. तुमचे सारे पाहुणे काढे काढा नाही नाही ही मला सांगतच होती की हे ना एखाद्या दोन भांडायला लावलेलं, पण मी ऐकलं नाही. याची चूक नाही, याला लोक दारू पाहिजे देतात आणि करून घेतात. हा लोक दारू मी दारूवरच कशाला करतो देतो मारायला दारू? मला दारू पेन नाही मग दारू काही सारे माझ्यावर कंपनी चालू आहे का अख्खा भारतात कंपन्या चालू आहे दारूच्या हे बरं आहे का दारू ते? पुढे किती खर्च तू त्याच्या नादी लागला आज कशाला? आमच्या घराचं वाटोळं झालतं ना. आमच्या घरात तू त्याच्या नादी लागला ना. आमच्या घरात वाटोळं झालं ना. दागिने आमचे, पैसे आमचे, एटीएम बी आमचे, बाया तेवढ्या ना पैशाचा हिशोब दाखवा, एटीएम दाखवा त्यांना. काय हिशोब हा, दाखवता हिशोब. मोबाईल मध्ये सारा काय मला फोटो हे मेसेज आलाय मला. मग मेसेज आलाय मला. यांनी भांडण लावून दिलं ना आपल्या भावामध्ये काय फॉल्ट केला? अरे आता काही नाही आता तू ए, गप्रे एवढे, तुझ्यामुळे सारा घराचा नाच झाला. अरे, आमच्या घराचं वाटोळं नको करू. जाऊ द्या, आम्ही द्या, सोडून यांना जाऊ द्या, समजून जाऊ आम्हाला राहू द्या. द्या, या, मिटून घ्या. जाऊन द्या, झालं गेलं मिटून घ्या. अहो, जाऊन द्या. दाजी, तुम्हाला नाही माहिती यांनी कसं जाऊन केलेलं द्या. आहे. उद्या आता झालं गेलं सगळं विसरून जावा. अरे पण तुमच्या नालायकपणामुळे ना भावाला मारलं मी. हो मग मी काय काय तुम्ही सगळं काय शिकली भांडणं लावून दिली आमच्या. पण आज वेळ लावलं नाही गेले पण भाऊ चुकलं भाऊ आमचं चुकलं पहा, तुम्ही तुमचे भाव आहे ना पहा. तुम्हाला खरं अजून तुम्हाला पण त्याला कळलं चार नाही. बोट कधी लावले होते अजूनपर्यंत हा, चार बोटं नाही लावलं. अरे पण तुमच्यामुळं मला सुद्धा मोठ्या भावाला देवासारखा माझा मोठा भाऊ त्याच्यावर मला हात उचलायला लागला तुमच्यामुळं हा, तुमच्यामुळं आहे. काय सांगू तुम्हाला मी आता तू काय सांगतो बरोबर हा? मग मी काय काय तुमच्यामुळं मला हात उचलायला लागला मोठ्या भावाला हा, काय तुम्ही काय कामाचे रे काय येडे, काम? येडे, येडे, येडे. मामाची पोरं काय बोलू? मामाच्या बरोबर तुम्ही 10 एकर हे केलं तुम्ही जाऊन द्या, पहिलं काय झालं ते झालं. आज चूक बी नव्हती आपली, त्यांची बी चूक नाही. आता दोघं भाऊ मिळा आता तुम्ही. कृष्ण अरे मी पहिल्यापासून तुझ्या पाठीशी उभा आहे रे बाबा. आज शेवटपर्यंत तुझ्या पाठीशी राहीन. तू अजिबात काळजी नको. फक्त याच्यातून आपल्याला एकच शिकवण भेटली आता. ती राहीच लोकांचं बिलकुल ऐकायचं नाही. नाही तसं. बरोबर आहे, त्याला माफ कर. माफ केलं माझे मोठे नाही, भाऊ माफी माग त्याची. माफ कर काय. दादा मला पण माफ करा मी पण तुमचं हात अरे नाही भाऊ कृष्ण शांत होय शांत होय दोघी हे आपल्या तर लोकांमुळे झालं सगळं दोघी. दारू काय ते चांगलं आहे, ते बी पण दारू प्यायला त्याला येडं करतात लोकं. त्या रम्याचं बिलकुल ऐकायचं नाही आपल्याला. दारू प्यायला येडं होतं ते